ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। लातूर जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली रेणापूर नगरपंचायत आहे आणि या नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडताना आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण जर लक्षात घेतलं तर लातूर ग्रामीणचा हा भाग आहे आणि इथे परंपरागत जर फाईट आपण लक्षात घेतली तर भाजप आणि काँग्रेसमध्ये होताना पाहायला मिळत आहे। भाजपाचे जे आमदार आहेत रमेश कराड, त्याचबरोबर काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत धीरज देशमुख यांच्यामध्ये थेट यांची प्रतिष्ठा जी आहे ती या मतदारसंघामध्ये पणाला लागलेली आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जो आहे शरदचंद्र पवार गट याने आपला वेगळा झेंडा जो आहे तो रवलेला आहे आणि सगळ्या जागा स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केलेली आहे। तशा 12 उमेदवारी अर्ज जे आहेत ते आज त्यांनी दाखल केलेले आहेत। आपण जर पाहिलं तर मोठी तयारी जी आहे ते शरदचंद्र पवार गटानं केलेली आहे। महाविकास आघाडीमध्ये जी काही बोलणी आहे ती फिसकटलेली आहे का आणि 12-13 जागा तुम्ही लढताय, एकूण 17 जागा आहेत, कशी तयारी केली आहे तुम्ही? आज रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटकडून 12 जागा आणि एक नगराध्यक्षाचा फॉर्म भरला आहे। आम्ही चर्चेचे सर्व दारं उघडे ठेवले आहेत। काँग्रेसनं याचा सकारात्मक विचार करावा, नाहीतर आम्ही रेणापुराच्या विकासासाठी रेणापूरमध्ये जे काही गोंधळ माजला आहे त्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट हा अतिशय सक्षमपणे या ठिकाणी 17 जागा व नगराध्यक्षाची पद आम्ही सक्षमपणे लढू आणि ह्या रेणापूरकरांना शरद पवारांचा विकास काय आहे हे दाखवून देण्यासाठी इथं तुतारी नक्कीच वाजवून दाखवू। लातूर जिल्ह्यातल्या औसा नगरपालिकेसाठी जर आपण लक्षात घेतलं तर तिथं महाविकास आघाडी एकत्र लढते आहे। काँग्रेसकडे 14 जागा आहेत, शिवसेना ठाकरे गट जो आहे त्यांच्याकडे 7 जागा आहेत, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जो आहे त्यांनी 3 जागा लढवायचं ठरलं आहे। महाविकास आघाडी तिथे मात्र फायनल झालेली आहे आणि रेणापूरमध्ये मात्र कुठेतरी बंड होताना आपल्याला राष्ट्रवादीकडून पाहायला मिळते। कशी तयारी केली आहे? आता ह्या रेणापूर नगरपंचायतच्या मायबाप जनतेसाठी आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे। इथे मूलभूत सुविधा राहिलेल्या आहेत, काही कामाचे म्हणजे कुठले अर्धवट काम राहिले त्या कामासाठी आमचे शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस तालुका व शहर यांच्या वतीनं आमच्या 17 प्रभागामध्ये 17 उमेदवार व एक नगराध्यक्ष पदासाठी 1 उमेदवार अशी पूर्णपणे तयारी केली आहे। आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा कुठलाच प्रतिसाद नसल्यामुळं आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे। काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय की लोकांनी राष्ट्रवादीला मदत केली पाहिजे शरदचंद्र पवार गटाला? रेणापूर शहरामध्ये मुळात कचऱ्याचा प्रश्न आहे, पाणी प्रश्न आहे, पुन्हा नाल्याचा प्रश्न आहे, कुठलं त्या म्हणजे झोपडमध्ये जे पाणी शिरतं त्याचा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, आणखी बरेच प्रश्न आहेत तिथं। आपण जर लक्षात घेतलं तर थेटपणे भाजप आणि काँग्रेसमध्ये इथे फाईट होईल अशा प्रकारचे चित्र होतं, मात्र आता चित्र बदलताना पाहायला मिळतं आहे। कारण इथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं जे आहे ते आपला वेगळा झेंडा रोवलेला आहे आणि तशी एकटे म्हणजे जे स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढण्याची तयारी जी आहे ती पूर्णपणे केलेली पाहायला मिळते। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।